गरजेचं. चला चला विनंती असेल बाळकुम संघ, सोनाई मरुआई बाळकुम संघ, आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित आपलं क्षेत्र. बाळकुम संघाकडून गोलंदाज अमोल भोईर. ओ लॉफ केले बॉल ऑन साइडला, बॉल हवेत आहे. संधी चांगली आहे इकडे, मात्र मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय. झेल टिपला आणि तक द डिपार्ट ऑन 0. सगळ्यात मोठा फलंदाज बामणुगी टीमचा यावेळेस मात्र स्वस्तात परतलाय. भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 या धावसंख्येवर तकदीर पाटील बॅक टू द पवेलियन. पहिलाच बॉलवर सफलता प्राप्त केली ते अमोल भोईरनं. तकदीर पाटील सारखा मोहरा मात्र टिपलाय. नक्कीच थोड्याफार धावा कमी केल्यात बामणडोंगरी टीमच्या, परंतु स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप टीमकडे आहे आणि त्यामुळे त्यांना कधीच टेन्शन नसतं बॅटिंग ऑर्डरचं. क्रिश मात्रेला पाठवलंय. ओ क्लीन बोल्ड, दांडी गोल, अष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात क्रिश मात्रेच्या. परतावं लागेल इकडे मात्र. लगातार दुसरी सफलता. दुर्दैवीरित्या बाज झालाय. खरं तर थोडासा गोंधळून गेला होता. क्रिश सांगत होता की समोर थोडासा ऑब्जेक्ट आला आणि त्याचमुळे मला बॉल कळलाच नाही, असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते योग्य सुद्धा काही अंशी होतं, कारण ज्यावेळेस गोलंदाज अमोल भोईर गोलंदाजी करत होता, रिस्ट बँड त्याच्या हातामधून पडला आणि तेच त्याला थोडंसं भासलं असेल क्रिशला की चेंडू कुठे आहे, आणि ते कळायच्या अगोदरच इकडे मात्र तो बाज झाला. बाडलक म्हणावं लागेल, दुसरं काही नाहीये. परंतु बॉलर ऑन हॅट्रिक नाव. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. शुभम पाटील अर्थात चिकू. मोनिश माळी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज अमोल. हॅट्रिक बॉल, परंतु शेवटच्या क्षणाला स्टीअर केलं होतं. बॉलला थोडंसं मिसफील्ड झाले तिकडे गलीमध्ये आणि या दुसरी रन मात्र पूर्ण झाले. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावर. 2 महत्वाच्या विकेट्स मात्र मिळवल्या या ओव्हरमध्ये अमोल भोईरनं. संदेश गोंधळी नॉन स्ट्राईक एंडला साथ द्यावी लागेल आता मात्र शुभम पाटीलला, कारण 2-0 बरबाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये दोनही लेफ्ट हँडरला आता मात्र डाव पुढे न्यावा लागेल. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पहिली वेगानं घेतल्या, दुसऱ्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला होता, परंतु पहिल्यांदा शुभम तयार नव्हता रनसाठी, परंतु धावाव्याला लागलं, भाग पाडलं खरं तर संदेश गोंधळींना. आणि या 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. 2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील, कारण ज्या पद्धतीने अमोल भोईर बॉलिंग करतोय नक्कीच व्हेरिएशन बॉलिंग पाहायला मिळते. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकून थोडंसं त्रस्त करतोय आणि बराच वेळा त्याचे चेंडू समजत नाहीत, उमगत नाहीत फलंदाजांना. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र थोडासा वाईट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशाहीन. पंचांचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावर. चेंज ऑफ पेस, गती कमी जास्त प्रमाणामध्ये करताना दिसतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीज करताना दिसतोय. हा चेंडू पहा थोडासा
ऑफस्टोनच्या बाहेर प्रयत्न जरूर चांगला होता, कारण बऱ्याच वेळेला वाईड लाईनला लाईनवरून चेंडू गेला तरी कधी कधी डॉट बॉल येण्याची शक्यता जास्त असते. पण या प्रयत्नामध्ये एखाद दुसरा वाईट बॉल गेला तरी तितका फरक पडत नाही. तेच करतोय, कारण मोठे स्ट्रोक्स या लाईनवर खेळू शकत नाहीत फलंदाज. फ्राउंड स्टम्प्सनं अमोल भोईर पुन्हा एकदा. ओ यावेळेस लिफ्ट केलं होतं बॉलला. गॅप मोठी आहे, बॉल निघाला असला डीप एक्स्ट्रा कॅमेरा बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चिकूच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. ट्वेंटी 23 धावा फलकावर. अमोल भोईर पुन्हा एकदा फ्राईट राऊंड स्टम्प्सनं. ओ फुल टॉस होता, ऑन साइडला स्विंग केलाय बॉल. गॅप मध्ये परफेक्ट आहे. एक टप्प्यात बॉल सीमारेषा पार आणि शुभमच्या पाठमधून येतोय हा सलगचा दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर साई जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमची धाव संख्या 2 गडी बाद 27 धावा. त्या टीम मध्ये आहेत. पाठीमागचा सामना पाहिला असेल, 5 ओव्हर्समध्ये 23 वर थांबवलं होतं. काय बॉलिंग झाली होती बामणडोंगरी टीम कडून, आणि ती नेहमीच पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी बॉलरचा परफॉर्मन्स राहिलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि म्हणूनच मगाशी सुद्धा मी दाखला दिला होता. परवा तळोजा नाईट स्पर्धेमध्ये 12 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या या टीमनं. अशक्यप्राय असं होतं आव्हान, परंतु शेवटपर्यंत हार मानत नाही. नेव्हर गिव्ह अप या उक्तीप्रमाणे मात्र लढत असतो मैदानामध्ये. त्याचमुळे बिनधास्तपणा, पॉझिटिव्ह अप्रोच, मैदानामधला सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा, आणि तेच आता वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये खेळ. आणि त्यामुळे कुठेही कोणत्याही मैदानामध्ये जाऊन कोणत्याही संघाच्या समोर बिनधास्तपणे त्यांचा खेळ मात्र इम्प्रूव्ह करत असतात. सध्याच्या घडीला बामणडोंगरी संघ म्हटला की बऱ्याच वेळा लॉट्स चेंज करावे लागतात. बामणडोंगरी संघाची एंट्री असली की काही संघ लगेचच आपली एंट्री आपसूक मागे घेतात. हे बऱ्याच वेळा घडते, पण असं घडायला नाही पाहिजे. शेवटी बामणडोंगरी संघ सुद्धा संघर्षामधून वर आलाय. एक काळ होता बामणडोंगरी संघाला कोणी कुत्रेही विचारत नव्हतं, बोलायचं झालं तर. थोडस कटू वाटेल, परंतु ते खरं आहे. परंतु आज प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक यंगस्टरनं जो परफॉर्मन्स केलाय, आणि त्याचमुळे आज पाहायला गेलं तर बामणडोंगरी संघ म्हटला की भल्या भल्याना घाम फुटतो. आणि हे केलंय त्यांनी प्रचंड मेहनतीनं. सिंगल आले, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 29 या आकड्यावर. 29 रन ऑन बोर्ड. रुद्र पाटीलचं हे षटक सुरू आहे. ओ डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, पाहत बसावं लागेल. लॉंग ऑन फिल्डरच्या डोक्यावरून चाललाय बॉल. हवाई सफर करण्यासाठी संदेश गोंधळीच्या बॅटमधून हा दमदार षटकार.
रुद्र पाटील वर षटकार. ओ गोंधळीचा स्क्वार कट. ओ चान्स आहे, चान्स आहे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता पॉइंटला. इकडे पाहावं लागेल, पोहोचलाय संदेश गोंधळी. सुंदर रनिंग मिडून विकेट म्हणावी लागेल, परंतु स्क्वेअर कट मात्र अडवला गेला त्याचा. चांगला प्रयत्न पॉइंटला जरूर पाहायला मिळाला होता. काही वेळ परत चेंडू हवेमध्ये होता. कदाचित सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा ती शक्यता होती संदेश गोंधळीला बाद करण्याची. सध्याच्या घडीला इन्फॉर्म चाललाय, प्रत्येक मॅच खेळतोय. कन्सिस्टन्सी, मिस्टर कन्सिस्टंट आहे बामणडोंगरी टीम साठी संदेश गोंधळी. धावा झाल्या ते आतापर्यंत 37. परवाच करळ नाईट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, फिटनेस सायकल, त्यामुळे आता त्याचा फिटनेस अजून वाढेल. तळोज नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट फलंदाज, प्रत्येक स्पर्धेमध्ये बस बॅटर. कट केले बॉल, क्षेत्ररक्षक तैनात केलाय कव्हर्सला. इकडे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करायचं होतं. दोघही थांबले मध्यभागी आणि आता मात्र एकाला क्रीज सोडावी लागेल. चिकू मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरी सफलता यावेळेस मात्र टीम बाळकुमला शुभम पाटील बाद होतोय. वन ऑफ द व्हेरी डेंजरस बॅटर फ्रॉम बामणडोंगरी टीम. विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता प्राप्त झाले, परंतु संदेश गोंधळी अजूनही आहे आणि धाबा कमी करायचे असतील ना बाळकुमला तर संदेश गोंधळीवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. बॉल थोडासा लेफ्ट केला होता, आउटसाइड डाऊन स्टंप आहे. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सँडी पालकर सर आहेत केवाळीचे अंपायर. 39-39 धावा धावफलकावर. हलक्या हातानं यावेळेस मात्र सिंगल आणि या गुणवत्ता आहे त्याकडे. संयम सुद्धा तेवढाच आहे. आक्रमकपणा सुद्धा जेव्हा वाटेल तेव्हा आक्रमकपणा आहे. आणि एखाद्या फलंदाजाकडे जेव्हा संयम आणि आक्रमकपणा या दोघांचा मिलाप जेव्हा असतो ना तेव्हा एक परिपक्व फलंदाज म्हणून तो उदयास येत असतो. आणि शेवटच्या बॉलवर स्ट्राईक ठेवली आणि एक सिंगल घेऊन आपल्याकडे स्ट्राईक घेतली. 24 धावांवर खेळतोय संदेश गोंधळी सद्यस्थितीमध्ये आणि बामणडोंगरीची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 40 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. चौथं आणि अंतिम षटक आहे. 40 धावा झाल्यात, परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बोनकोडे 11 बोनकोडे आणि भूमी 11 ओम साई बंगारपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आता तुम्हाला कोणीही थांबवणार नाहीये. टॉस साठी प्लीज कम ऑफ द स्टेज. आता कोण आलं मधी तर आम्ही बघू. बंगारपाडा आणि बोनकोडे. लेग स्ट्रिपच्या बाहेर फुलर लेंथ होता. इकडे मात्र कदाचित हातामधून निसटला होता की काय. इकडे व्हाईट बॉल. बामणडोंगरी टीम सध्या ISPL स्टार आर्यन सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्याचं सुद्धा आम्ही सरचे स्वागत करतोय. श्रीनगर के वीर या टीम मधून खेळताना दिसला, परंतु इकडे मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल सीमा पार 4. संदेश गोंधळी जर चांगली बॉलिंग करू शकला असता तर
तर मात्र एक चांगला ऑलराऊंडर, कारण बऱ्याच वेळेला संदेश गोंधळीला बेस्ट बॅटर हाच पुरस्कार मिळत असतो आणि जे ऑलराऊंडर असतात मग ते बाईक कडे सरकतात. संदेश गोंधळीला सुद्धा बाईक्स मिळाल्यात, परंतु आपल्या फलंदाजीच्या जोरावर, परंतु ऑलराऊंडर असला की तो एक प्लस पॉइंट असतो भारत सिरीजसाठी. कट केले बॉल, इकडे मात्र पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, म्हणावं तसं प्रभावी टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. एकच जाव येताना दिसेल. भानुदास मात्रे आता मात्र स्ट्राईक एंडला. आणखीन एक विस्फोटक चेहरा पामंडुंगरी टीमचा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 रन्स पामंडुंगरी संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ओ द स्टम्प्स डाऊन द ग्राउंड. हात धडाकाय बामणडोंगरीवरून सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये ठोकलेला भानुदास मात्रेनं हा स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. कारण फार मोठा संघर्ष करावा लागेल, कारण समोर बामणडोंगरी टीम आहे, परंतु संघर्ष मात्र कशा पद्धतीने केला जाईल ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तो भिवंडी परिसरामधील विशालजी पाटील यांचा. थँक्यू. चेक. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टी अदई निवाळी आयोजित आणि त्याचप्रमाणे शिवन्ना 11 अदई श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि तसेच किरणदादा शेळके दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहतायत आमदार चषक 2026 भव्य दिव्य पर्व. असे पगलीस रात्र आणि मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळत आहे की दुसऱ्या फेरीतील हा पगला सामना टीम बाळकुम आपल्याला फाईट करताना पाहायला मिळत आहे की टीम साई जीवदानी बामणडोंगरी टीम सगळ्यांसाठी पगलं सत्र नुकतंच समाप्त झालं. टोटल रन्स फर्स्ट हाफ मध्ये बनवण्यात आला 70 बनवण्यात आला आणि 71चा चेस कंप्लीट करायचा आहे. टीम सोनूआई मरुआई बाळकुम टीमला दुसऱ्या सत्राला सुरुवात. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पगलास बॉल वाइड ऑफ स्टंप बट कॅच ड्रॉप. तेजस मात्रेकडून मिस्टेक आणि बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. खेळामध्ये या गोष्टी घडतात कारण क्लायमेट देखील थोडा थंड झालाय. वेळ देखील आता थोडी जास्त होत आलेली आहे आणि अशा कंडिशन्स मध्ये कॅच पकडणं इतकं सोपं नाही राहत. आणि खरं तर जर आपण विचार केला ना क्रिकेटच्या खेळामध्ये ना जोपर्यंत तुम्ही एखादी कॅच कंप्लीट करत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्या कॅचला इझी कधीच म्हणू शकत नाही. लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल हवेमध्ये डीप कव्हरला फिल्डर सॉफ्ट डिसमिसल. अगदी याच फटक्यासाठी तो फिल्डर ठेवण्यात आला होता आणि जे ट्रॅप रचलं होतं त्या ट्रॅप मध्ये आता फसवलं बॅटर दीपेश मानेला. झटका लागला. हा पगला. समीर दादा कटेकर दादांचं देखील आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतो आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला
इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे टीम भूमी 11 ओमसाई भंगारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम बोनकोडे 11 बोनकोडे. प्लॅन मेस आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय या पहिल्या षटकामध्ये बॉलर आदित्य पाटील. एक चौकार जरूर आला, पण कुठेतरी दीपेश मानेचं खेळणं हे महत्वाचं होतं, कारण प्रितेश जोशी अवेलेबल नाहीये. आणि या वेळेला जर आपण विचार केला, या आधीच्या सामन्यामध्ये दीपेशने स्वतःनेच सांगितलं होतं की प्रितेश जर नाहीये तर कुठेतरी जबाबदारी आमच्या खांद्यांवरती आता जास्त आहे. बट पहिला झटका फार लवकर लागला टीम बालकुमला आणि चेस देखील फार मोठा आहे. हलक्या हाताने खेळला बॉल हवेमध्ये, बट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक. कॅच खरं तर व्हायला हवी होती. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात तिथे. तकदीर पाटील कॅच ड्रॉप, सिंगल देखील कंप्लीट. टीम टोटल आता सिंगलच्या साख्याने 5 ऑन द बोर्ड, बट 71चा चेज कंप्लीट करायचा आहे. आणि हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट तुम्हाला 18 बनवायच्यात मिनिमम. आणि त्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एकच चौकार. फुल अँड बॉल इनर एज. आता फिल्डर येतात, बॉल स्टॉप केला जातो, तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बघा सिंगल डबलने काही फरक पडणार नाही टीम बामण डोंगरीला. दरम्यान जर आपण पाहिलं तर या सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 6 वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. आणि खेळ राखला या सामन्यामध्ये येतात 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता करायचा आहेत आणखीन 65 धाव्यांचं आणखीन आवश्यकता आहे. रिक्वायर रेट आपण जर पाहिलं तर ऑलमोस्ट 22 रन पर ओव्हर इथनं करायचं आहेत आणि इतकं सोपं राहणार नाहीये. आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर समोर एक क्वालिटी बॉलिंग युनिट आहे. आणि याआधी आपण पाहिलं की जेव्हा कोलसेसचा अगेन्स्ट टीम मामन डोंगरी खेळत होती तेव्हा 5 ओव्हरमध्ये फक्त 23 कन्सीड केलं होतं या बॉलिंग युनिटनं. आणि त्याच बॉलिंग युनिटचा अगेन्स्ट जर तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 71 चेस करायचं आहेत म्हणजे आगीवरती चालण्याबरोबर आता काम झालं टीम बालकुमच्या बॅटर्ससाठी. पण या क्षणाला जर या परिस्थितीमधनं विजयापर्यंत जर पोहोचायचं तर प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 4 तरी चांगले फटके हवेच आहेत. सेकंड ओव्हर बॉलर ओमकार नाईक. या दुसऱ्या षटकामध्ये 12 मॅने देखील अशा प्रकारे नामोल्लेख केला की आपण, मला आठवतं शाळेमध्ये जेव्हा सर प्रेझेंटिंग घ्यायचं ना, यस प्रेझेंट अशा प्रकारे उल्लेख, त्या प्रकारे 12 मॅने ओमकारचं नाव सांगितलं. ओमकार नाईक. पहिलाच बॉल ओमकारचा फार उंच गेला. फिल्डर येतात लॉंग ऑनचा, डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. ओमकारला देखील मिळेल सफलता झटका. आता लागलाय दुसरा टीम बालकुमला. या क्षणाला बालकुम टीमला प्रितेश हवाच होता. पण कुठेतरी एक गोष्ट ही देखील आहे ना की प्रत्येकी वेळेस प्रितेश जोशी असेल किंवा असला तर खेळेल, कारण क्रिकेट इज अ टीम गेम. प्रत्येकी वेळेस एकाच बॅटर वरती जास्त आपण निर्भर देखील नाही राहू शकत. तुम्हाला प्रितेश जोशी व्यतिरिक्तही ऑप्शन्स हवेत. पण या क्षणाला आता गाडी अडकली आहे. आता देखील प्लॅन मेस येतो डॉट. वर्ड ऑफ ऑप्शन जागा जरूर दिली होती, बॅट देखील चालवली, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकार नाही आहे. आणि स्कोरकार्डचा जेव्हा दबाव असतो ना तेव्हा एक गोष्ट आणखीन होते की जेव्हा दबाव असतो तेव्हा शॉर्ट सिलेक्शनमध्ये मिस्टेक होताना देखील भरपूर पाहायला मिळतात. आणि यावेळेला ते सुरू आहे, कारण माइंडमध्ये फक्त एक गोष्ट सुरू आहे की मोठे फटके हवेत, मोठे फटके हवेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ना जो बॉल तुम्ही इझिली देखील क्लिअर करू शकता ना तिथे देखील मिस्टेक होते. आता लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत कव्हरला, संदेश बॉल स्टॉप करतात आणि दरम्यान मिळेल सिंगल. सिंगल डबल या वेळेला बामण डोंगरी टीम बोनसमध्ये देईल, कारण त्यांना ठाऊक आहे की इथनं सिंगल डबलने काही फरक आपल्याला अजिबात पडणार नाही. कारण आता रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर रिक्वायर रेट 25.60 आणि इक्वेशन राहिलं 15 मध्ये करायचं 64. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आके स्वतः ओमकार येतोय आणि कॅच ड्रॉप. सध्या सगळीला रन्स जास्त आहेत म्हणून मला असं वाटतं की कॅच ड्रॉपचा तितकासा फरक पडणार नाहीये. बट कुठेतरी जर ही क्रुशियल सिच्युएशन असते आणि रन्स काही कमी असता तर नक्कीच ही फार मोठी मिस्टेक वाटली असती. या क्षणाला खरं तर बघा ही जी परिस्थिती असते ना, ही परिस्थिती असते की काही ज्या तुमच्या कमजोर बाजू आहेत त्या टेस्ट करण्याची वेळ असते.
आणि या क्षणाला ही कॅच पकडायला हवीच होती ओमकारने. नेक्स्ट बॉल, आता फुल बॉल कव्हरला. संदेश आता मिस्टेक होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल, असं वाटलं की कॅचिंग प्रॅक्टिस करवतायत की काय. सफलता मिळेल ओमकारला. झटका आता लागलाय तिसरा. आणि चर्चा आपण करत होतो, मी उल्लेखही केला की पगला सत्रामध्ये दीपक पाटील सरांनी देखील उल्लेख केला होता आणि सरांनी फार कठोर शब्दांमध्ये तो उल्लेख केला बामणडोंगरी टीमविषयी. बट ती रियालिटी आहे. कारण आज जर आपण बामणडोंगरी टीमचं यश पाहिलं, बट या यशामागे कित्येक वर्षांची मेहनत आहे. कारण रायगड परिसर जर आपण उचलला, ग्रामीण क्रिकेट हा शब्द आपण काढला तर आपल्या मुखामध्ये पगलं नाव, साई जीवदानी बामणडोंगरी हे नावच येतं. आणि त्यामागे कारण राखले अनेक वर्षांची मेहनत या टीमची आणि सातत्य. आणि प्रत्येकी वर्षी हारलो जरी आपण हार नाही मानायची, या विश्वासाने जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा आपण यशस्वी नक्कीच होतो. आता एक्झॅक्टली हा बॉल टाकायचा कुठे होता, असं वाटलं की गनमध्ये बुलेट लोड झाली बट ट्रिगर दाबायला विसरले असंच वाटलं. कारण बॉल निसटला हातामधनं. पण वाईटचे अतिरिक्त मिळेल आणि स्कोर कार्ड सध्या सगळीला एक्स्ट्राचा साग्याने. टीम टोटल आता 9 ऑन द बोर्ड. कारण बॉलिंग युनिटवरती जे काम केले बामणडोंगरी टीमने, कारण मी उल्लेख या आधीही केला की स्ट्रॉंग बॉलिंग युनिट. प्लॅन मिस बट दिशा खराब, अतिरिक्त रन. कारण बॉलर्स आजच्या डेटला फार मॅटर करतात. कारण आजही आपण जर पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट ज्या काळामध्ये आपण आधुनिक काळामध्ये क्रिकेटमध्ये पाहतो की आजच्या डेटला एक काल होता जेव्हा 20 ओव्हर फॉर्मॅटला 2005 साली सुरुवात झाली, तेव्हा 140, 150, 20 ओव्हरमध्ये मॅच विनिंग टोटल असायचं. आज आपण 2026 मध्ये आलो, आता 250 बनलं तरी असं वाटतं की या देखील चेज होतील, अशी सिच्युएशन आता झाली आहे. लॉंग ऑफला आता फिल्डर येतात. नुकताच आता वर्ल्ड कप देखील सुरू आहे आणि वर्ल्ड कपमध्ये देखील अपसेट्स आपण पाहतो. आजच झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं. 2 दिवसाआधी आपण पाहिलं अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका मॅच. आम्ही कॉमेंट्री सोडून मॅच बघत होतो, कारण 2 वेळा सुपर ओव्हर आणि त्यामध्ये देखील 4 मध्ये 24 राहिल्या सुद्धा 3 षटकार आले. क्रिकेट आजच्या डेटला खरं तर क्रिकेटला अनप्रेडिक्टेबल गेम का म्हटलं जातं, ते अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये संपूर्ण जगाला पुन्हा एकदा माहिती पडलं. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आपल्याला काय शिकवतो की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना, तोपर्यंत आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाही. पण या क्षणाला परिस्थिती अशी झालेली आहे की आता चेंडू वागलेत 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता आणखी करायचं 60, म्हणजे पर ओव्हर आता 30 करायचं, म्हणजे प्रत्येकी ओव्हर मागे 5 षटकार, असं इक्वेशन आहे बालकुम टीम समोर. पगलं सत्र थोडं त्याच्याकडे आपण वळणार आहोत थोड्या वेळानंतर. ऑन साईडला फटका, फिल्डर आता डीप स्क्वेअर लेग्स येतात, बॉल फील्ड केला जातो. पण आता बॅटरची बॉडी लँग्वेज पाहता असं वाटतं की या मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे. असं वाटतं की आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, कारण लढाऊ वृत्ती देखील पाहायला मिळत नाही आहे. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत या गोष्टी होतच राहतात. आपण हारणार आहोत अथवा आपण जिंकणार आहोत या गोष्टी तर होत राहतात, पण हारण्या किंवा जिंकण्याआधी आपण खेळलो कसे ते फार जास्त मॅटर करतं. जबरदस्त फटकाला षटकार येतोय. डीजे मॅन देखील ब्रँडेड आहेत आणि त्यांच्या चॉईस देखील ब्रँडेड आहेत. टीम टोटल सध्या सगळीला जर आपण पाहिली तर 18 वरती. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक, मी आवर्जून उल्लेख करेन, ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये खारकोपरचे रोहित दादा मात्रे जबरदस्त गुणलेखन या स्पर्धेमध्ये करतात. कारण एक कॉमेंटेटरला एक स्कोररची साथ नेहमीच महत्वाची राहते, कारण स्कोरर हा असा घटक असतो जो खरं तर ग्राउंडमध्ये काय घडतं, एक्झॅक्टली काय इक्वेशन काय चाललंय याची माहिती आमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचवतो. सफलता मिळेल आणि तिसरी कॅच पकडली दरम्यान फिल्डर क्रिश म्हात्रेने. झटका आणखीन एक लागला बालकुम टीमला.
विकेट दरम्यान मिळेल, झटका आणखीन एक लागला. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती वेदांत वाडेकर. जे मी सांगितलं की बॅटर्सची बॉडी लँग्वेज पाहता हेच वाटतं की आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला आहेत फिल्डर उपस्थित, तर इथेही मिळेल फक्त सिंगल. आणि जर आपण विचार केला तर अशा प्रकारे खेळ दरम्यान समाप्त झाला 3 ओव्हरचा. आणि 3 ओव्हरचा अखेरचा 71च्या चेजमध्ये 19 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम सोनवाई मरुवाई 11 बालकुम. आणि खेळ राखला 6 चेंडूंचा आणि 6 मध्ये करायचा आहेत 52. 6 मध्ये 52 करायचे. आता फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम साई जीवदानी बामण डोंगरी किती रन्सने हा सामना जिंकेल. जबरदस्त खेळ आपण पहिल्या सत्रामध्ये पागला लाजवाब बॅटिंग केली होती फर्स्ट इनिंग मध्ये. स्पेशली आवर्जून मी कौतुक करेन संदेश गोंदली, त्याचप्रमाणे शुभम पाटील. संदेशचा मी उल्लेख केला, त्याचप्रमाणे अंतिम ओव्हरमध्ये जाता जाता काय लाजवाब बॅटिंग केली भानुदास म्हात्रेने, जे सलगचे 3 षटकार त्याचा बॅटमधनं आले. लगातारचे 3 षटकार ठोकणारा दुसरा बॅटर ठरला भानुदास म्हात्रे या स्पर्धेमध्ये. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल फिरवलाय, डॉट बॉल दरम्यान येतोय. आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न हाच राहिला की किती रन्सने या मॅच मध्ये बाजी मारेल टीम साई जीवदानी बामण डोंगरी. फिरवलाय, आणखीन एक फिरवलाय बॉल, स्पेशली लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर. आणि आता बॉलर देखील जर आपण विचार केला या लास्ट ओव्हरमध्ये भानुदास म्हात्रे आहे, त्यांनाही ठाऊक आहे की स्कोर कार्डचा कोणत्या प्रकारे दबाव नाही, आपण फ्लाईट देखील देऊ शकतो, चान्स देखील घेऊ शकतो. फिल्डर आहे स्लिपला, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. झटका आता लागला हा 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. गाणी लावलेलं कारण कृष्ण आतापर्यंत 3 कॅचेस पकडल्या, म्हणून आम्ही विचार केला की किरीस का गाणं तो होना ही चाहिए. विकेट मिळाली, 5वा झटका दरम्यान लागला. आणि प्लॅन मेस, आणखीन एक डॉट बॉल. जो जिंकेल तो थेट सुपर 14 पोहोचणार आहे. आणि आता फक्त जर आपण पाहिलं तर खेळ राखला येत्या 2 चेंडूंचा. हलकी अपिले दरम्यान करण्यात आली, आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. आणि अंतिम ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकही रन आली नाहीये. फर्स्ट विकेट मेडन आमदार चषक 2026 मधला आता येईल का? फक्त एकच चेंडू राखला या सामन्यामध्ये. विकेट मेडन येऊ शकतं कारण 5 बॉल आतापर्यंत टाकलेत बॉलर भानुदास म्हात्रेने आणि एकही रन या ओव्हरमध्ये आली नाहीये. विकेट मेडन येईल, शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळलेत आणि अंतिम बॉल वरती येईल सिंगल. आणि अशा प्रकारे आणि दरम्यान सिंगल नव्हे, बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. सामना समाप्त झाला. बाजी अगदी सहजरित्या मारली आहे या सामन्यामध्ये साई जीवदानी बामण डोंगरी टीमने. वेल प्लेड टीम बामण डोंगरी. आणि सुपर 14चं तिकीट देखील आता मिळेल बामण डोंगरी टीमला. हार्ड लक टीम बालकुम. कुठेतरी भरपूर सर अपेक्षा होत्या की एक चांगली मॅच पाहायला मिळेल, बट तसं काहीच झालं नाहीये. वन साइडेड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये. साई जीवदानी बामण डोंगरी टीमचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला इंडिव्हिज्युअली ज्याने रन्स बनवला 34 आणि लाजवाब बॅटिंग केली, संदेश गोंदली ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम लवकर ग्राउंड मध्ये उतरा. पुढील सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम भूमी 11 ओमसाई बंगारपाडा त्यांचा अगेन्स्ट बोनकोडे 11 बोनकोडे. ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि टॉस टीम भूमी 11 ओमसाई बंगारपाडा टीमने जिंकल्याने प्रथमतः फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आहे. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि त्याचप्रमाणे टीम बोनकोडे आपण आपली सलामीची जोडी पाठवा. संदेश आपण या.
सन्माननीय शंकरशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. संदेश या आपण लवकर. हॅलो चेक. चेक चेक. प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत संदेश गोंधली इज अ प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ संदेशचा लागला. 34 रन्स एक जबरदस्त खेळी संदेशने साकारली आणि संदेशला आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय शंकरशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदेशला देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दरम्यान दिली जात आहे संदेशला आणि त्यानंतर साहेबांना मी विनंती करतो आपणच स्थानापन्न व्हायचं आहे आणि संदेश सोबत थोड्या चर्चा आपण नक्कीच करूया. संदेश फर्स्ट ऑफ ऑल जी हिटिंग अबिलिटी तुझी आहे त्याचा मागे स्पेशली कोणत्या प्रकारे तू सराव करतो? सराव म्हणजे माझी रोजची प्रॅक्टिस नेटमध्ये असते. मी नेटमध्ये 1.5 ते 2 तास तरी खेळतो आणि मॅचचं सांगायचा झाला म्हणजे तर मी मॅच पुढं नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमचे बॉलिंग अटॅक चांगला आहे. मी 40-45 रन टीमसाठी काढण्याचा प्रयत्न करतो. पण आता भानुदासने जी हिटिंग केली तेव्हा आमचा जास्त स्कोर झाला. आणि संदेश शेवटचा एक प्रश्न कर तर रिसेंट टाइम्समध्ये जर आपण पाहिलं बामणडोंगरी टीमचा परफॉर्मन्स सातत्याने चांगला होतो आणि संदेशच्या सातत्याचं मागे कारण काय राहिलं आणि स्पेशली तेजस म्हात्रे यांचं जे नेतृत्व आहे त्यांची लिडरशिप आहे त्याविषयी काय सांगाल? मेन म्हणजे आमचे पोरांची मेहनत आहे. कारण तर आम्ही नाईट खेळलो तरी डेला उठून लवकर मॅचेससाठी जातो. आम्ही कंटाळा करत नाही. आम्ही आणि कुठलीच मॅच बुडवत पण नाही आणि कुठल्याही पॅकरला नाराज पण करत नाही. प्रत्येक मॅचला आम्ही जातो. वेल प्लेड संदेश आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी संदेशचा जबरदस्त खेळ आपण पाहिला. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा टीम साई जीवदानी बामणडोंगरी टीम फर्स्ट टीम ठरली आहे सुपर 14 मध्ये क्वालिफाय होणारी आमदार चषक 2026 मधली आणि आपण एक शुभेच सर्वांनी आपण करणार आहोत. वन ऑफ द ग्रेटेस्ट कॅप्टन इन रायगड टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री तेजस म्हात्रे यांचे आपण सन्मान